शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी शुभम हा त्याची बायको रेश्माला घेऊन दवाखान्यात गेला. डॉक्टरने तिला तपासले आणि तिला मृत घोषित केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शुभमला प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणला, दरोडेखोरांनी माझ्या पत्नीवर हल्ला केला. खरंच दरोडेखोरांनी रेश्माला मारलं का? रेश्माचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. मध्य प्रदेशातील शुभम चौधरी याचा विवाह 2020 मध्ये रेश्मासोबत झाला होता. रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. रेश्मा आणि शुभम यांनीही एकमेकांना पसंती दर्शवली होती. विवाहानंतर संसारही सुखात सुरू होता. सारे काही सुरळीत होते. रेश्मा नव्या संसारात रमली होती. दिवसामागून दिवस जात होते. संसारांची रंगत वाढत होती. या दाम्पत्याला एक मुलगीही झाली. मुलीच्या जन्मानंतर रेश्मा सासरी परतली तेव्हा सारे चित्र बदलले होते. जवळपास वर्षभर त्या पत्नीत शरीरसंबंध आले नव्हते. तसेच मुलगी लहान असल्याने आता रेश्मा मुलीच्या संगोपनात अडकून पडली होती. या दरम्यान तिच्या संसारात एक विघ्न आले. ती होती मोनिका. ती शुभमची मैत्रीण असली तरी तिचा रेश्माच्या संसारातील हस्तक्षेप वाढला होता. रेश्माने कसे वागावे, कसे राहावे याचा सल्ला मोनिका देऊ लागली होती. सुरुवातीला रेश्माने मात्र लक्ष दिले नाही. नंतर मात्र तिला मोनिकाचा हस्तक्षेप खटकू लागला. माझ्या संसारात बोलणारी ही कोण? हा साधा प्रश्न होता. तोच प्रश्न ती आता शुभमला विचारू लागली. पण शुभम रेश्माला न जुमानता मोनिका सांगेल तसे वागत होता. मोनिकाशिवाय त्याचे पानही हलत नव्हते. मोनिका नेहमीच घरी येत होती. शुभम तिच्यासोबत तासनतास बेडरूममध्ये गप्पा मारत बसलेला असे. ते दोघे बेडरूमचा दरवाजा बंद करतात हे रेश्माला राग आणणारे होते. साहजिकच तिचा विरोध वाढला आणि पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला. किरकोळ कारणातून शुभम हा रेश्माला बोलू लागला, शिवीगाळ करू लागला, काही वेळा तर हातही उचलू लागला. तिला राग येतो हे माहीत असूनही तो मोनिकाशी गप्पा मारत होता. शुभमने मोनिकाचा नाद सोडावा यासाठी रेश्मा प्रयत्न करत होती. तिने हा सारा प्रकार तिच्या माहेरी तसेच सासरीही सांगितला होता. पण शुभम समोर कोणाचेही काही चालत नव्हते. रेश्मा जास्तच पाळतीवर राहू लागली तसा शुभम वैतागून गेला. तिकडे मोनिकाही तू तुझ्या बायकोकडे जा, तुझा संसार बघ, माझ्याकडे येऊ नको अशी म्हणून त्याला टाळू लागली. त्यामुळे शुभम हा अस्वस्थ झाला होता. त्याला रेश्मापेक्षा मोनिकाच हवी होती. त्यामुळे त्याने रेश्माला बाजूला करण्याचा निर्णय घेतला. पण रेश्मा लग्न करून आली होती. ती तशी जाणार नाही याची त्यालाच कल्पना होती. पण तिला तर बाजूला करायची या विचाराने त्याने एक प्लॅन आखला. तिचा कायमचा आवाज बंद करायचा असे त्याने ठरवले. पण या गुन्ह्यात आपण अडकायचे नाही यासाठी त्याने पक्के नियोजन केले होते. या कटात त्याने त्याच्या 3 मित्रांनाही सामील करून घेतले. शनिवार दिनांक 4 मे रोजी शुभम हा पत्नीसह प्रथम सासरच्या घरी जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला. शुभम पत्नी रेश्मा चौधरी आणि 1.5 वर्षाच्या चिमुरडीसह बोलेरो कारमधून मदर तेरेसा नगर येथील सासरच्या घरी जात होता. मात्र वाटेत एका ठिकाणी दरोडेखोरांनी त्यांना घेरून पत्नी रेश्माची हत्या केली. दरोड्यामुळे घाबरलेल्या शुभमने रेश्माला तशाच अवस्थेत घेऊन घटनास्थळापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सासर गाठले. सासरच्या लोकांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी रेश्माला मृत घोषित केले. तेव्हा शुभम तिच्या जखमावर मलमपट्टी करत होता. दरोडेखोरांनी रेश्माला गळा आवळून खून केल्याचे शुभमने सर्वांना सांगितले. त्याने विरोध केला असता त्याच्या डोक्यात दगडाने वार करण्यात आले. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर दरोड्याच्या वेळी त्याच्या कारवरही हल्लेखोरांनी हल्ला करून काच फोडली असेही त्याने सांगितले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. शुभमकडून सारी माहिती घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा एक जागा पोलिसांना सापडत गेला. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या संपूर्ण निवासी भाग आहे. येथील सुमारे 100 घरांमध्ये पोलिसांनी चौकशी केली. रात्रभर तेथे राहणाऱ्या नागरिकांना जागे करून अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटनांबाबत विचारणा केली. मात्र सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना असा कोणता प्रकारचा लुटमार सापडला नाही. तेथे लुटमार होताना पाहणारा एकही माणूस सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजचे विश्लेषण केले. त्यावेळी एकही संशयित दरोडेखोर येताना दिसला नाही. आता पोलिसांना वेगळा संशय येऊ लागला होता.
त्यामुळे पोलिसांनी गुप्तपणे शिवमच्या मोबाईलचा CDR म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवला. यानंतर बारेला भागातील त्याच्या घरापासून सासरच्या घरापर्यंतचा संपूर्ण मार्ग स्कॅन करण्यात आला. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की त्याच्या मोबाईलचे लोकेशन त्याच्या घरापासून सासरच्या थेट मार्गावर नाही तर ते शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसत होते. आणखी विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या मोबाईल फोनसोबत आणखी 3 नंबरही प्रवास करताना दिसले. प्रश्न होता, हे उरलेले 3 फोन कोणाचे होते? पोलिसांनी या क्रमांकाची चौकशी केली असता हे क्रमांक शुभमचे 3 मित्र प्रल्हाद ठाकूर, शिबू चौधरी आणि अनुराग यांचे असल्याचे समजले. म्हणजे दरोड्यावेळी शुभमसोबत हे तिघेही उपस्थित होते. मात्र त्याने पोलिसांना या तिघांबद्दल काहीच सांगितले नव्हते. हे संशय वाढवणारे होते. पोलिसांनी शुभमची अनेक वेळा स्वतंत्रपणे चौकशी केली. प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेल्या दरोड्याच्या कथेमध्ये काही ना काही फरक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पहिल्या घटनेत त्याने सांगितले की दरोडेखोरांनी त्याच्या पत्नीला लुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी प्रतिकार केला आणि दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यामध्ये दगडाने हल्ला केला. त्यामुळे सुमारे 20 मिनिटं तो बेशुद्ध पडला. दुसऱ्यांदा त्याने सांगितले की दरोडेखोरांनी मारहाण करून पत्नीचे मंगळसूत्र, पर्स व मोबाईल हिसकून नेले. आणि तिसऱ्यांदा त्याने वेगळीच गोष्ट सांगितली. याचा अर्थ शुभम खोटे बोलत होता. तसेच त्याच्या आणि मित्राच्या मोबाईल फोन लोकेशनबद्दल तो काही सांगू शकत नव्हता. घटनेच्या 2 दिवसानंतर अखेर पोलिसांनी शिवमसह त्याच्या 3 मित्रांना ताब्यात घेतले. पोलिसांनी बेड्या ठोकताच त्या चौघांनीही तोंड उघडले. केवळ 60,000 रुपये मिळणार या आशेने ते तिघे रेश्माचा खून करण्याच्या कटात सामील झाल्याचे उघड झाले. शनिवारी शुभम हा पत्नीसोबत सासरच्या घरी जाण्याच्या बहाण्याने निघाला होता. तेव्हा त्याने तिला प्रथम पद्बाबा मंदिरात नेले. तिथे दर्शन घेतले आणि नंतर सासरच्या घरी जाण्यास सांगितले. नियोजनानुसार शिवमचे 3 मित्र वाटेत त्याची वाट पाहत होते. त्यांनी मित्रांना आपल्या कारमध्ये बसवले आणि सगळे रांचीला गेले. तेथे रेश्माला चिमुकलीसह कारमधून खाली उतरले. तिला काही कळण्याआधी शुभम आणि त्याच्या मित्रांनी तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन ते पुढे निघाले. सुमारे 20 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर ते माधवतळ पोहोचले. तिथे त्यांनी दरोड्याचा बनाव केला. शुभमच्या गाडीवर दगडफेक तर केलीच, तसेच कुणाला संशय येऊ नये म्हणून शुभमच्या डोक्यात दगड मारून रक्तस्राव केला. पण या सगळ्या बनावानंतरही पोलिसांनी खून प्रकरणाचा पर्दाफाश केला. प्रेयसीसाठी पत्नीचा जीव देणाऱ्या पतीला आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मित्रांना गजाआड केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.